आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे. आपण पाहिलंय की युगंधरने फॉरेन क्लायंटला इम्प्रेस करण्यासाठी इंडियन ब्युटीची मूर्तिमंत आता इकडे मूर्ती बनवून घेतलेली आहे आणि तीच मूर्ती त्याच्या आता प्रोजेक्टचं मेन आता टार्गेट आहे. पण हे सगळं घडत असताना आता एक वेगळाच प्रकार घडलाय. आपण पाहिलंय की मुद्दाम शिल्पाने आनंदीच्या हातून आता ती जी काही बनवलेली शिल्प आहे किंवा मूर्ती आहे ती आता मूर्ती तोडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता स्वतः आनंदीने अशी काहीतरी युक्ती केली की ज्याच्यामुळे केलेली आहे की ज्याच्यामुळे आता इकडे ते प्रोजेक्ट युगंधरलाच भेटलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, आनंदीने शिल्प बनण्याचं तर काम केलंय, पण त्यानंतर जे तिने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी आता बदललेल्या आहेत. नक्की काय झालंय, कसं झालंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ आहे, अजिबातच चुकवू नका. इकडे युगंधरने आता स्वतः आपल्या भाऊ या घरामध्ये राहू नये यासाठी मोठा आता डाव रचलाय आणि त्याच्या जी फॅक्टरी आता तो चालवतोय त्या फॅक्टरीवरती इन्कम टॅक्सची धाड आता टाकण्यात आलेली आहे. आणि आता विद्याधर या सगळ्यामध्ये पुरता अडकलेला आहे. विद्याधर अडकलाय आणि विद्याधरने आता इकडे गेलेला आहे तो म्हणजे फॅक्टरीमध्ये. त्याच्या मागोमाग धनश्री पण गेले. इकडे तोपर्यंत मग आता शिल्पा युगंधरला सांगायला लागते, युगंधर हे नाही चांगलं केलंस तू. आता जर का ह्या घरात तो राहिला असता तर काय फरक पडत होता. यावरती युगंधर सांगायला लागतो, बिलकुल नाही. तो या घरामध्ये राहण्याची त्याची आता बिलकुल लायकी नाही आहे. कारण काहीही झालं ना तरी आता तो आनंदीला या घरामध्ये राहून इकडे त्रास देणार म्हणजे देणार. शिल्पाच्या डोक्यामध्ये आनंदी जरा जास्तच जायला लागलेली आहे आणि शिल्पा विचार करते, हे जरा युगंधरचं अतीच चाललंय. म्हणजे या मुलीसाठी तो आता विद्याधरला घराबाहेर काढायला निघाले. उद्या काय माहिती माझ्यासोबत सुद्धा आता काहीतरी असं करेल. असं म्हटल्यावर ती सांगायला लागते, आनंदी बोलायला लागते की खरं सांगू का तर मालक साहेब, माझ्यासाठी आता इकडे तुम्ही काहीही वेगळं करण्याची गरज नाहीये. म्हणजे जर का तुम्हाला तुमच्या भावाला या आता घरामध्ये ठेवायचंय तर तुम्ही ठेवू. आणि त्यावरती मग आता युगंधर म्हणतो, आनंदी मी तुला विचारत नाहीये, तू एकतर मोठी चूक करून ठेवलेली आहेस न पाचलेल्या पेपरवरती साईन करून, आणि हीच आता तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. असं असताना आता इकडे पुन्हा तुझं ऐकून मला चूक करायची नाहीये असं म्हणत युगंधर आनंदीवरती ऑलरेडी चिडलेला आहे. आणि त्याच वेळेला मग आता इकडे माई सांगायला लागतात, अरे ती तुझ्यासाठी बोलतीये. म्हणजे खरं सांगायचं तर आता तुझ्या भावाला आणि तुझ्यामध्ये कोणत्याही प्रकारे वितुष्ट येऊ नये यासाठी ती हे सगळं सांगत आहे ना. आणि त्यावरती युगंधर सांगायला लागतो, बरोबर आहे माई तुमचं, तुम्ही म्हणताय ते जरी बरोबर असलं ना तरी सुद्धा ज्या काही आता तिच्याकडून चूक झालेली आहे त्या चुकीमुळेच हा तर घरात आलाय ना, आणि सैरावैरा फिरत बसणार आहे ते काही नाहीये. युगंधर आनंदीवरती रागवलेला आहे आणि तो आनंदीशी बोलतच नाहीये आणि त्यामुळे आनंदीला बिचारीला खूपच वाईट वाटत आहे. आणि आनंदी आता मात्र एकदम अस्वस्थ झालेली आहे. आणि त्यानंतर ती सांगते, मालक साहेब तुम्ही मला जी शिक्षा द्यायची आहे ना ती शिक्षा द्या, पण माझ्याशी असा अबोला धरू नका. खरंच मी या सगळ्यामध्ये आता इकडे हा अबोला सहन करू शकत नाहीये असं म्हणत ती आता युगंधरला समजवण्याचा, त्याला आता बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण युगंधर मात्र आता तिच्याशी काही बोलत नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता तो सांगतोय की यापुढे अशी चुकी झाली ना तर आता मी कधीच तुला माफ करू शकणार नाहीये. शिल्पा विचार करते, आता हिच्याकडून खरंच एखादी चुकी घडलीच पाहिजे. जर का हिच्याकडून एखादी चुकी घडली ना तरच हा युगंधर तिला आता घरातून बाहेर हकलून देईल आणि तरच या सगळ्यामध्ये आता इकडे हिची हक्कलपट्टी या घराच्या बाहेर होईल. काय करू म्हणून आता शिल्पा इकडे मोठी युक्ती करते. युगंधर सांगायला लागतो, माई उद्या आपल्या सगळ्यांना जायचं आहे जे इनॉग्रेशन होणार आहे ना, आणि त्यानंतर आपल्याला खूप मोठी आता डील सुद्धा मिळणार आहे. म्हणजे आता फॉरेनचे क्लायंट आलेले आहेत आणि ते फॉरेनचे क्लायंट इकडे आपल्यासाठी खूप मोठी डील घेऊन आलेत आणि त्यासाठी घरच्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे. सगळ्यांनी त्या इंटरव्ह्यूला राहायचं आहे. आनंदी सोबत ते बोलत नाहीये, पण माईला ते सांगतात, माई आनंदीला सांगा की आता शिर्के येतील आणि शिर्के आता सांगतील
की नक्की आता काय करायचंय आणि शिर्के या सगळ्यामध्ये आता इकडे तिला बोलतील की कशा पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आनंदी सांगायला लागते, मालक साहेब तुम्ही माझ्यावरती रागावलात का? तुम्ही मला शिक्षा द्या एक वेळ, असं म्हणत ती बिचारी बोलते. पण युगंधर तिकडून निघून गेलाय. दुसऱ्या दिवशी शिल्पाने आता मात्र ते जे शिल्प बनवलेलं आहे, इकडे आता शिल्पाने ते जे चित्र आहे किंवा जे आता मूर्ती बनवलेली आहे ती मूर्ती तिकडे आता ठेवलेली आहे. आणि आनंदीला ती सांगते, हे बघ तुझ्यामुळे आता इकडे युगंधर ऑलरेडी चिडलाय. त्या ठिकाणी गेल्यावरती भिकाऱ्यासारखी वागू नको. तिथे आता गेल्यावरती मुळातच आता मात्र इकडे तुझे वेडपटपणा तिकडे दाखवू नको. आणि तिकडे जर का ही गोष्ट युगंधरला कळली ना, मग मात्र तुझ्यासोबत काय हाल होतील ना ते बघ, असं म्हणत ती आता तिला ढकलते. तिला ढकलल्यावरती मात्र आता इकडे गडबडलेली आहे ती म्हणजे स्वतः आनंदी. आणि त्यानंतर आनंदी पूर्ती गडबडत त्या शिल्पावरती पडलेली आहे. म्हणजे जे आता पुतळा बनवला त्या पुतळ्यावरती पडले. आणि त्यानंतर पुतळा आतला फुटलाय, खळफटाक असा आवाज आलेला आहे. आणि त्यानंतर आनंदी गडबडले आणि शिल्पा पण गडबडले. अरे देवा, आता मी हिला धक्का दिला आणि हेच हिने जर का आता सांगितलं तर माझं काही खरं नाहीये. आणि त्यानंतर ती म्हणते, हे काय केलंस तू? माई आणि बाबा पण घाबरलेत आणि ते सुद्धा बोलायला लागलेत, काय चाललंय काय हे? आणि त्यानंतर मग आता लगेच शिल्पा सांगायला लागते, ते काही नाहीये. आता हिच्यामुळे जर का आता युगंधरला या सगळ्यामध्ये काही नुकसान भोगायला लागलं, मग ते काही नाहीये. तुला आत्ताच्या आत्ता शिल्प बनून तिथे उभं राहावं लागणार आहे. पुतळा बन, जा, हिच्या तोंडाला काळं फासा. आणि त्यावरती माई म्हणतात, असं काय करतेस तू? अगं जर का युगंधरने इंटरव्ह्यूच्या साठी आनंदीला बोलवलं मग काय? आणि त्यावरती मग आता आनंदी सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. आणि त्यावरती शिल्पा सांगते, मी म्हणेन ती शिक्षेचा प्रश्नच नाहीये इथे. युगंधरच्या आता इकडे मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न आहे. तुझ्यामुळे जर का त्याचं मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलं ना, तर मात्र तुझ्यासाठी आणि आता बाकी सगळ्यांसाठी हे फार धक्कादायक असणार आहे. आणि त्यानंतर मग आता पाहुणे मंडळी आलेली आहेत. त्या फॉरेन डेलिगेटचं असं काही स्वागत केले. आणि त्यानंतर ते इंडियन ब्युटी हे पाहण्यासाठी इतके आसुसलेले आहेत की त्यामध्ये ते आता एकदम म्हणजे ती इंडियन ब्युटी पाहण्यासाठी ते घाई करतायत. दाखवा आम्हाला ते शिल्प कुठे आहे, आम्हाला दाखवा ते शिल्प, आम्हाला ते शिल्प पाहायचं आहे, असं म्हणत त्यांनी आता एकच गहजब केलेला आहे. आणि त्याच वेळेला समोरचं शिल्प पाहिल्यावरती आता इकडे ते फॉरेन डेलिगेट्स इतके खुश झालेत आणि ते आता एकदम म्हणजे त्याची तारीफच करायला लागलेत. पण युगंधर आणि बाकी सगळे गप्प झालेत, कारण सगळ्यांना कळालेलं आहे की आता ती आनंदी आहे. आणि आनंदी का हे सगळं करतेय हे काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्याचमुळे आता इकडे सगळेच जण घाबरलेले आहेत. आणि तोपर्यंत मग आता फॉरेन डेलिगेट्स, खरंच इंडियन ब्युटीचं इतकं सुंदर उदाहरण आम्ही आत्तापर्यंत पाहिलेलं नाहीये. खरंच हे शिल्प खूपच छान आहे. हे शिल्पाचं इथे आता म्हणजे हेच पुतळा तिकडे आता ठेवायचं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळालं म्हणून समजा, असं म्हटल्यावर ती ताबडतोब मात्र आता युगंधर सांगायला लागतो, थांबा. इकडे शिल्पा खूपच खुश झाली. आता युगंधर चिडणार आणि इकडे आता आनंदीवरती चांगलंच ओरडणार, कारण आता हे कॉन्ट्रॅक्ट जे मिळाले ते आता आनंदीमुळे जाऊ सुद्धा शकतं. आणि त्याचमुळे मात्र आता लगेचच ती खुश होते. आणि त्यावरती युगंधर म्हणतो, एक मिनिट, हे कोणत्याही प्रकारे शिल्प नाहीये आणि हे कोणत्याही प्रकारचा पुतळा नाहीये. यावरती फॉरेन डेलिगेट्स म्हणतात, म्हणजे काय आहे हे सगळं? यावरती तो सांगतो, ती माझी बायको आहे आनंदी. आणि त्यावर ते म्हणतात, काय कल्पना आहे तुमची? म्हणजे तुम्ही खरं तर आता इतकं मोठं इनोव्हेशन केलंत ना, की आता असंच्या असं हुबेहूब शिल्प बनवून घ्या. म्हणजे तुम्ही आमच्या समोर आता इकडे ही चॉईस ठेवलीत ना, हे खूप छान झालं. इंडियन ब्युटी खरे बघायला गेलं तर याशिवाय दुसरं काय असते? आता मात्र शिल्पाचा चेहरा पडलाय. आणि त्यानंतर युगंधर आनंदीला बोलवल्यावरती त्यानंतर मग आता तो सांगायला लागतोय, ही वाईफ आहे आणि हिने पुतळा बनवून आता तुमच्या समोर आलेली आहे. यावरती ते म्हणतात, खरंच आत्ताचा जो काही तुम्हाला अवॉर्ड मिळणार आहे ना, त्यासाठी तुम्ही आता हिला घेऊनच या. हिला घेऊन ज्या वेळेला तुम्ही याल ना, आणि त्याच वेळेला हा अवॉर्ड दिला जाईल. मग काय, आनंदीला घेऊन आता निघालेला आहे तो म्हणजे युगंधर. आणि ही कल्पना कुणाची होती असं म्हटल्यावरती मात्र आता शिल्पा सांगायला लागते, हिनी आता तो पुतळा
पुतळा फोडल्यावरती अजून आता ही काय करणार होती, म्हणून मीच हिला म्हटलं. आणि त्यावरती आता युगंधर सांगायला लागतो चला. आणि त्यानंतर युगंधर स्वतः आता आनंदीला घेऊन त्या पुरस्कार सोहळ्याला आलेला आहे. प्रेक्षकांनो, त्या पुरस्कार सोहळ्याला आनंदीला घेऊन आल्यावरती खऱ्या अर्थाने युगंधरने मोठा धमाका करत तिला आता ते अवॉर्ड तिलाच दिलेला आहे आणि इकडे आनंदीचा मोठा सन्मान झाला.